स्कुबा डायव्हिंग यांच्याकडनं हे शुभेच्छा येत आहेत. असे हे शुभेच्छा संपूर्ण ह्या एकेश्वर क्रिकेट संघ दांडी यांच्यावरती येताना पाहायला मिळत आहेत. प्रवीण कुबल सर यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा येत आहेत. म्हणजे शुभेच्छांचा वर्षाव या संपूर्ण स्पर्धेदरम्यान होताना पाहायला मिळतोय. जाऊया परत एकदा मैदानाच्या दिशेने. आपण सामना क्रमांक 2 सेमीफायनल नंबर 2चा संघ सामना रंगताना पाहायला मिळतोय. एका साईडने पाहिलं गेलं तर मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तो वॉरियर्स वायरी संघ टॉस विन झालतोय. आणि पाहिलं गेलं तर महाराजा तारकर्ली संघाला प्रथमतः या मैदानावरती फलंदाजीचं आमंत्रण दिलं जातंय. काय घडेल काय बिघडेल येणाऱ्या वेळेमध्ये सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती परत एकदा बदल होतोय. आमचे साथी समालोचक मित्र चिन्मय पराडकर हे मात्र या ठिकाणी मायक्रोफोनवरती येत आहेत. तोवर मी योगेश पेंडुरकर माझ्या शब्दांना काही वेळासाठी लगम देतोय. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद योगेश पेंडुरकर सर. दरम्यान आजच्या दिवसातील दुसरं वैलो सेमीफायनल सामना वॉरियर्स वायरी वर्सेस महाराजा तारकर्ली. प्रथम नाणेफेक जिंकून महाराजा तारकर्ली संघान वॉरियर्स वायरी संघान क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केला ती महाराजा तारकर्ली संघाक. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे पहिला षटक घेऊन येतो गोलंदाज लोकल बॉय राज तोडणकर, युवा गोलंदाज. आणि पहिलो चेंडू समोर फलंदाज असतो सुकृत जोशी. पहिलो चेंडू खैतरी भर काढताना दिसता. पंचांचो इशारो आमच्यापर्यंत नो चेंडूचो येता. म्हणजे पहिल्या चेंडूवर प्रतिस्पर्धी संघाक एक धाव बहाल करता. पुढचो चेंडू असतो तो नो बॉल म्हणजेच उघडा डोळे बघा नीट. पुढचो चेंडू असतो फ्री हिट असं सांगत धावत घेऊन येतो तो राज तोडणकर. पहिलो चेंडू सुंदर फेकूचो होतो मात्र तो चेंडू पंच एमरोज अल्मेडा सर नो घोषित करतात. एक धावान आपल्या धावांचो श्री गणेशा करता. षटकातील पुढचो चेंडू आणि सुंदर चेंडू त्रिपायचित झालो मात्र फ्री हिटची संधी होती. लेग बायच्या स्वरूपाचो एक धाव मात्र ही धाव घेतली जाणार याची दोन्ही संघाच्या नोंद घ्यायची आहे. दरम्यान एक चेंडूचो खेळ संपलो. दोन धावा धाव फलकार. सुंदर गोलंदाजी राज तोडणकरची. राज तोडणकर एक लोकल बॉय वंडर बॉय दांडी गावचा सुपुत्र. कट्टर झालेल्या भाजपा चषक या स्पर्धेमध्ये त्याची गोलंदाजी आपण बघितली असतली. मालवण विरुद्ध कुडा ह्यो सामना रंगलो होतो आणि त्या सामन्यात राज तोडणकरची गोलंदाजी आपणाक बहु गावली होती यूट्यूबद्वारे. तोच गोलंदाज राज तोडणकर आता मात्र मैदानात. षटकातील पुढचा चेंडू दुसरा चेंडू समोर फलंदाज सुंदर फटको. एक धाव निश्चित धावन काढतो आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी ही धाव पूर्ण निश्चित. दोन धावे धाव संख्येवर धावसंख्या 2 पुतली 4 असे अंकार. दोन चेंडूंचो खेळ संपलो. बिनगडबाद 4 धावा धाव फलकार. पुन्हा एकदा कुणाल स्ट्राईकच्या दिशेने दिसलो. मगाच्या सामन्यात मोठी फटकेबाजी केली होती तोच कुणाल. आता मात्र पहिला वैला पॉवर प्लेचा षटक आणि पॉवर प्लेच्या षटकात फलंदाजांका नामी संधी असता. तिसरो चेंडू राज येतो. सुंदर चेंडू मात्र पंचांका दोनही हात समांतर करून अवांतर धावेची खून दर्शक भाग पडतलो. पंचांका शाहरुख खानची पोज मारूक भाग पडल्यान गोलंदाज राज तोडणकरने. पंच एमरोज अल्मेडा सर अवांतर धावेन धाव संख्येवर धावसंख्या होतली 5 असे अंकार. पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू म्हणजे तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज राज तोडणकर बॉलिंग मार्कवर. सुंदर चेंडू तेवढं सुंदर फटको. विशाल लुडबे तलो फील्ड करतो थ्रो करतो तोपर्यंत एकच धाव. म्हणजे एका धावेन धावसंख्येवर धावसंख्या 6 असे अंकार दोन पोचले. 3 चेंडूचो खेळ संपलो. धावसंख्या 6 असे अंकार स्थिरावली. षटकातील पुढचा चेंडू चौथा चेंडू राज येतो. सुंदर फटको मात्र सुंदर चेंडू फेकता गोलंदाज राज. बाकीचं काम पूर्ण करता यष्टीरक्षक. चेंडू जाता निर्धाव. धावसंख्या 6 असे अंकार. 4 चेंडूंचो खेळ संपलो. षटकातील पुढचा चेंडू पाचवा चेंडू राज तोडणकरचो सामना करीत सुकृत जोशी. मोठ्या फटक्याच्या शोधात
आता मात्र फुल टॉस चेंडू त्याचा मात्र फायदो काय घेऊ जमलो नाही. फील्ड करतलो क्षेत्ररक्षक थ्रो करतलो तोपर्यंत 2 धावा निश्चित धावान करतले 2 धावे धाव संख्येवर धाव संख्या 8 अशा अंकार जाऊन पोचले. 5 चेंडूंचा खेळ संपलो. म्हणजे या पहिल्या षटकातील पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज राज तोडणकर. शेवट चेंडू भैरही घालणारा चेंडू 9-12 करणारा चेंडू आणि बराच काय सांगणार चेंडू राज तोडणकर येतो. युवा गोलंदाज दांडीगावचा सुपुत्र आणि हे का मात्र या ग्राउंडचा पुरेपूर अनुभव आणि तोच राज मात्र शेवट चेंडू घेऊन सुकृत साठी. सुंदर चेंडू कमबॅक करता एका षटकाचा खेळ संपताना धाव संख्या जाऊन पोचली ती 8 अशा अंकार. तोपर्यंत आपण डीजे वाल्याकडे होऊया. अमन तुझा मात्र कौतुक करूचा तेवढा कमी असा. तुका सांगूचा काय आणि तुझा मधुर गीत तू सगळ्या प्रेक्षकांका ऐकवतं काय. निश्चितच क्रिकेटच्या पटलार दुपारच्या सत्रात हे सामने चालू असत. त्या सामने जसे तापतात तसं मात्र तू तुझ्या गाण्याच्या मधुर गीतार हे सामना अजून तापवतस. निश्चित तुझा पण कौतुक असा. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरा षटक घेऊन गोलंदाज येतलो स्क्रीनवर प्रकाश सावंत. निश्चितच पहिलो चेंडू समोर फलंदाज कुणाल अजून पर्यंत मोठ्या फटक्यांपासून वंचित. पहिलो चेंडू फुलटॉस चेंडू होतो स्लोवर तर चेंडू होतो पोलांडो चेंडू आणि पुवांडो चेंडू जे का म्हटलं जाता मालवणी भाषेत. निश्चित मित्रांनो मालवणी भाषा ही मनाक लावून घेऊची नाही असा. कारण आपला मालवणी भाषेचा गर्व असा गोयो आपल्या आजान पंजान आणि खापर पंजान शिकवलेली भाषा आणि हीच भाषा आपण जपतो ती म्हणजे मालवणी भाषा असतली. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर प्रकाश सावंत समोर फलंदाज सुकृत जोशी. सुंदर चेंडू फलंदाज काय कायक नाही मालवणी म्हणीची आणखी एका आठवण करून देतलो काय नाही कायक आणि बोको गेलो मायाक. निश्चित या म्हणीची आठवण करून दिली आणि ती फलंदाज सुकृत जोशी यांनी. 2 चेंडूचा खेळ संपलो. धाव संख्या जाऊन स्थिरावली ती बिन गडी बाद 10 अंकार. 10 अंक ह्यो क्रिकेट मधलो एक मोठो अंक मानलो होता. कारण कालच सचिन तेंडुलकर सरांचा बर्थडे झालो आणि त्यांचा जर्सी क्रमांक 10. तसंच सुंदर फटको एक धाव निश्चित धावून काढतलो. ओमकार तळगावकर संघाचो कर्णधार येतलो फील्ड करतलो थ्रो करतलो तोपर्यंत एकच धाव. एका धावेन धाव संख्येत 11 अक्षीय धाव संख्या धाव फलकार. 3 चेंडूंचो खेळ संपलो. अजूनही 3 चेंडूंचो खेळ शिल्लक या पहिल्या दुसऱ्या षटकातील. चौथा चेंडू प्रकाशीचो सामनो करीत तो सुकृत जोशी. आता मात्र खाली रवलेलो चेंडू सुकृत एका काय समाजलो नव्हतो. मात्र बॅट चिकट घेऊन एक धाव निश्चित धावून काढतलो. एका धावेर संतुष्ट मानूचा लागतला. 2 फलंदाजांका एकेरी दुहेरी धावांवर जास्त भर देतात ते 2 फलंदाज कुणाल आणि सुकृत. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवल्याने ते फलंदाजांका गोलंदाज राज तोडणकर आणि गोलंदाज प्रकाश सावंत. पुन्हा एकदा मोठो फटको उडालेलो कारण जो थेट जातलो विनय याच्या वयात जाऊन विसावतलो. पहिला कला मैदानामध्ये. तोपर्यंत वया डीजे अमानकडे. अमान
पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने कुणाल ह्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज लक्ष्मण मोंडकर. मुंबईत झालेले गाभी समाजचे टुर्नामेंट म्हणू नको, कित्येक टुर्नामेंटवर जाऊन आपली चषकांवर आपलं नाव कोरलं होता या लक्ष्मण मोंडकर. आता मात्र येऊन पोचला तो झालझुल मैदानात. इल्या इल्या पहिल्या चेंडूवर मात्र खणखणीत स्वागत करता प्रकाश सावंतचा. चेंडू जातो अखंड पार, माटवा पार, 4 धावांसाठी डीजे. फक्त 8च धावा दिले होते आणि दुसरा षटक फेकता तो गोलंदाज प्रकाश सावंत ह्यांनी पण 8 धावा दिले, म्हणजे 16 धावसंख्या. धावफलकार 1 गडी बाद आणि वैयक्तिक पहिल्या संघातर्फे तिसरा षटक घेऊन येतो गोलंदाज विराज. निश्चितच सुकृत जोशी स्ट्राईकच्या दिशेने दिसतो. पहिलो चेंडू, पहिल्या चेंडूवर मोठो फटको उडालेलो कारंजो थेट जातलो आणि सुंदर क्षेत्ररक्षण तेजस लुडबेचा. सुंदर क्षेत्ररक्षण तेजस लुडबे. जय 6 धावा भेटणार होते थय आपल्या संघासाठी 4 धावा बचाव करता आणि 2 धावसंख्येत बरं धावसंख्या जाऊन पुतली 18 शंकर. बऱ्याच वेळेने एक मोठो फटको इलो होतो. मित्रांनो, क्रिकेटचे सामने असत मोठे फटके मारूचे लागले तर लवकर मारूचे लागतले, कारण एक मराठी कविता असा, बाजार लायसर पावडर लायसर बाजारू लागलो, हे तो अर्थ तुमका माहितच असतलो. आणि सुंदर झेल टिपता तो, मात्र ही पण झेल जमनीक दान करता. मोठे फटके मारूच्या नादात वारंवार झेल उडतात, मात्र क्षेत्ररक्षकांची साथ गोलंदाजाक भेटणार नाही. निश्चित पावडर लायचं बाजार लागलो या मतला तर वावगे ठरत नाही, कारण बाजार करूचो असत तर लवकर करून घेऊचो. तसोच क्रिकेटच्या सामन्यात मोठे धावसंख्या उभारूची असतात तर ओरी संपाच्या आधी करूची असतात. पुन्हा एकदा तिसरो चेंडू विराज येतो लक्ष्मण मोंडकर. आता मात्र मोठो फटको, आता मात्र पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण तेजस लुडबेचा. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणू काय, पुन्हा एकदा आपल्या संघासाठी 4 धावांचा बचाव करता. 3 चेंडूचा खेळ संपलो. धाव संख्या 21 धावा. पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू वारंवार सुंदर क्षेत्ररक्षण भोगावता तेजस लुडबे करणार. पुन्हा एकदा षटकातील चौथा चेंडू गोलंदाज विराज येतो. समोर फलंदाज लक्ष्मण मोंडकर. आता मात्र उडालेलो कारंजो थेट जाऊन पडतलो. डायरेक्ट चंद्रार षटकार डीजे अमन. एक मोठो फटको आपल्या बॅट मधनं आणता. लक्ष्मण याचा सांगूचा झाला तर हे का जर तुम्ही खुट्टी मारूक दिला असता यो मट्टी बांधल्याशिवाय राहतो नाही. आणि तसोच जणू काय मोठो फटको आबाग भिडणारो बघू गावलो. 2 झेल 2 षटकार मात्र तेजस लुडबेन अडवले होते, मात्र आता बरोसो दूर मारलो षटकार बघू गावलो. षटकातील पुढचा चेंडू 5वो चेंडू. पुन्हा एकदा मोठो फटको, झेल खाली क्षेत्ररक्षक आणि कोणतीच चुकना नाही. लक्ष्मण मोंडकर नावाचा वाद मैदानाच्या बाहेर जाताना दिसतला डीजे.
नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेन सर्वेश दुरात. षटकातील शेवट चेंडू विराज येतो. बैराई घालणारा चेंडू 9-12 करणारा चेंडू आणि बराच काय सांगणार चेंडू. मित्रांनो जत्रा होईतच असतात फिरणाऱ्या गोपानोया, तसेच क्रिकेटचे सामने होईतच असतात खेळणाऱ्या गोपानोया. मात्र एकेश्वर दांडी मित्रमंडळ आयोजित ह्यो क्रिकेटचा सामना वर्षासून एकदा होता आणि ह्याचा अंतिम चषकार कोण नाव करतलो या आजच्या संध्याकाळच्या सत्रात बघू गावतला. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर विराज. शेवटचा चेंडू समोर फलंदाज सर्वेश. मोठो फटको उडालेलो कारण जो सुंदर क्षेत्ररक्षण विशाल लुडबे कडून बघू गावला. निश्चितच षटकार होतो मात्र तो चेंडू अडवण्यात यशस्वी झालो. 3 षटकांचा खेळ संपलो. धाव संख्या स्थिरावली होती 29 असे अंकार. तर यानंतरचं समालोचन करतील माझे साथी कॉमेंटेटर नाना नाईक सर. मी चिन्मय पराडकर तुमची सगळ्यांची रजा घेत आहे. धन्यवाद. संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा तमाम रसिकांचं मी नाना नाईक, माझे साथी समालोचक चिन्मय पराडकर आणि योगेश पेंडुरकर यांच्यासह आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. या इनिंगमधील 4थं षटक टाकण्यासाठी विठ्ठल कवटकर याची वर्णी लागते. आतापर्यंत 3 गोलंदाज या ठिकाणी चांगली गोलंदाजी करत होते. राज तोडणकर सलामीवर गोलंदाज म्हणून पाहायला गेला. प्रकाश सावंत, विराज लोडबे आणि नंतर विठ्ठल कवटकर पाहायला मिळतो. त्याच्यासमोर सर्वेश. मात्र मोठा प्रहार. पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. डीन स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू फरार 6 धावांसाठी. धावसंख्येवरती या 6 धाव्यांना चांगलं योगदान प्राप्त होतंय. आता मात्र चांगलं कमबॅक, थोडीशी गती परिवर्तन करणारा चेंडू. क्रिकेटमधील बराचसा अनुभव विठ्ठल कवटकर याच्या जवळ. धावसंख्या पोहोचते ती 35 धावा. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 29 धावा आणि आता मात्र धावसंख्या पोहोचते ती 35 धावा. 2 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. 4थ्या षटकातील सुरुवात अतिशय सुंदर होती. पहिल्या चेंडूवरती सर्वेश धुरद्याच्या बॅटमधून 6 धावा. नंतर गती परिवर्तनाचा चेंडू पाहायला मिळाला तो विठ्ठल कवटकर याच्याकडनं. सर्वेश धुरत पुन्हा एकदा विठ्ठल कवटकर याच्या समोर. आता मात्र सुरेख चेंडू. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र म्हणजे यॉर्कर लेंथवरचा डाव्या एष्टीवरचा चेंडू तेवढाच सन्मानजनक खेळून काढतोय. परंतु दुसरी धाव घेण्याचा कोणताही मनोइरादा दिसत नाहीये कारण चेंडूवरती चित्त्याच्या चपळाईनं क्षेत्ररक्षण करण्यासाठी विशाल लुडबे चेंडूपर्यंत पोहोचला होता आणि विशालचं क्षेत्ररक्षण होईपर्यंत 1 धाव सहज पूर्ण करतायत. एकेरी धावेने धावसंख्या पोहोचते ती 37 धावा. अतिशय सुंदर चेंडू. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू टोलवलाय. प्रकाश सावंत शर्तीचे प्रयत्न करतोय. सुंदर चेंडू फेक थेट यष्टी रक्षकाजवळ. थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळतंय आणि त्या ठिकाणी एका धावेच्या ठिकाणी 2 धावा. थोडीशी चेंडू फेक गचाळ होती प्रकाश सावंत याची आणि याचा पुरेपूर फायदा मिळतोय तो महाराजा तारकर्ली क्रिकेट संघाच्या दोन्ही फलंदाजांना. मैदानामध्ये झालेली चूक आणि त्या चुकीवर कोणतीही चूक न करता 2 धावा महाराजा तारकर्ली क्रिकेट संघ प्राप्त करतोय आणि 2 धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा बदल घडतोय. धावसंख्या पोहोचते ती 38 अशी धावसंख्या. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा खर्ची घालतोय विठ्ठल कवटकर नावाचा गोलंदाज. स्ट्राईक एंडवरती
सुखरूत आता माझा शॉर्ट पिचचा चेंडू पुलचा फटका खेळतोय फाईन लेगच्या दिशेने चेंडू भरार सीमा पार 6 धावांसाठी. सुखरूत जोशी आपल्या नावाला साजेल शोभेल अशी फलंदाजी महाराजा तारकर्ली क्रिकेट संघाचा सलामीवीर म्हणून मैदानात आलेला अजूनही पायरोन फलंदाजी करतोय. सुंदर चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन पूल करण्याचा पुन्हा एकदा मनोइरादा, परंतु या मनोइराद्याला मात्र अपयश प्राप्त होते. विठ्ठल कवटकरने चाणाक्ष बुद्धीने हा चेंडू फेक केला आणि चेंडू मात्र शेवटचा निर्धाव टाकतोय. षटकाची देखील सांगता होते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 2 गाड्यांच्या मोबदल्यात 44 अशी धावसंख्या. डीजे बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा अवलंबन केला जातोय महाराजा तारकर्ली क्रिकेट संघाच्या वतीनं, कारण याच षटकामध्ये मोठं आक्रमण करण्याचा मनोइरादा सर्वेश धुरत आणि सुखरूत जोशी या दोन्ही फलंदाजांचा दिसून येतोय. निश्चितच दोन्ही फलंदाजांना संधी असेल, कारण 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर बाउंड्री लाईनचं रक्षण करताना दिसतील. ते म्हणजे डिस्केलेच्या दिशेनं विशाल लुडबे, मिड विकेटच्या दिशेनं तेजस लुडबे आणि लॉंग ऑनच्या दिशेला समीर मसूरकर असे 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर तैनात केलेत. आणि या क्षेत्ररक्षणाचा भेद घेण्याचं आव्हान देण्यासाठी बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी राज तोडणकर सज्ज होतोय. राज जवळ संधी असेल. या अगोदर म्हणजे या इनिंगची सुरुवात करणारा षटक टाकलं होतं, परंतु 8 धावा खर्ची घातल्या होत्या. परंतु आता एक निर्णायक षटक टाकण्याची जबाबदारी वॉरियर्स वारी क्रिकेट संघाच्या कर्णधारानं राजच्या हाती चेंडू सुपूर्द केलाय. परंतु समोर दोन्ही फलंदाज एक आक्रमक शैली धारण करून या ठिकाणी फलंदाजी साकारते. ते महाराजा तारकर्ली क्रिकेट संघाचे सर्वेश धुरत स्ट्राईक एंडवरती तर नॉन स्ट्राईक एंडवरती सुखरूत जोशी पाहायला मिळतोय. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय राज. अतिशय सुंदर चेंडू पहिल्या चेंडूवरती बॅटची कडा घेत यष्टीरक्षक विठ्ठल कवटकर याच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. झेलचितच्या स्वरूपात सर्वेश धुरत नावाचं वादळी खेळी करणारा फलंदाज तंबूच्या दिशेने येतोय. पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त करून दिली. जो कर्ण जसा सर्वेश धुरत तंबूच्या दिशेने येतोय तर मैदानाच्या दिशेने दुसरं वादळ म्हणजे चेतन मालणकर मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतोय. निश्चितच तारकर्ली क्रिकेट संघाजवळ फलंदाजीची लाईनअप बरीच मोठी, परंतु प्रत्येक फलंदाजाला रोखणारी गोलंदाजी वॉरियर्स वारी क्रिकेट संघासमोर राज तोडणकर. अतिशय सुंदर चेंडू ऑफसाईडच्या दिशेला चेंडू डोलवला होता. कर्णधार ओमकार लुडबे याच्या हातामध्ये चेंडू विसावला नाही. साधा सोपा झेल या ठिकाणी जमिनीला दान केला जातोय. विठ्ठल कवटकर याच्याजवळ नाराजीनं पाहतोय. निश्चितच कर्णधाराला नावलौकिकला साजेल शोभेल असं क्षेत्ररक्षण होतं नितांत गरजेचं, परंतु एक साधा सोपा झेल सोडून या ठिकाणी चेतन मालणकर सारख्या फलंदाजाला अजूनही खेळण्याची संधी या ठिकाणी प्राप्त होतोय. जी मिळालेली संधी आहे त्या संधीचं सोनं करतोय का
का चेतन मालनकर? या सामन्यामध्ये निर्णायक खेळी होते का चेतन मालनकर याच्याजवळ आता मात्र लक्ष लागून राहतील. आता मात्र सुकृत जोशी जो सलामीवीर म्हणून मैदानात आलाय तारकली क्रिकेट संघाच्या वतीनं, तोच सुकृत स्ट्राईक एंडवरती शॉर्ट पिचचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा उजव्या शीटच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. चेंडू मात्र विसावला जातो. यष्टीरक्षक विठ्ठल गवटकरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते. अतिशय सुरेख चेंडू, पहिल्या चेंडूवरती गडीबाद, दुसऱ्या चेंडूवरती देखील गडीबाद करण्याची संधी होती, परंतु ओमकार तळगावकर यांनी थोडीशी घाई केली. त्या ठिकाणी एक धाव खर्ची घातली आणि तिसरा चेंडू देखील निर्धाव टाकतोय. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेमध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी आवश्यक होती अशी गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. सुकृत जोशी स्ट्राईक एंडवरती पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं हलकस खेळतोय, मिस टायमिंग होतोय आणि सुंदर चेंडू फेक प्रकाश सावंत याची धावचीच अपील करतायत, परंतु या ठिकाणी पंच तटस्थ. पंच अमरोज अल्मेडा सर स्ट्राईक पंच म्हणून काम पाहत आहेत. अतिशय सुरेख पंचांची जोडगोळी या ठिकाणी पाहायला मिळते. ते दीपक धुरी सर आणि अमरोज अल्मेडा सर या सामन्याचं परीक्षण करण्याची जबाबदारी घेत आहेत. तर तिसरे पंच म्हणून या ठिकाणी बंटी केरकर सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेदरम्यान उमेश मांजरेकर सर, मंगेश धुरी सर हे देखील या स्पर्धेचं परीक्षण करतायत. गेले 5 दिवस एक उत्कृष्ट पंचगिरी देखील या मैदानात पाहायला मिळते. राज तोडणकर पुढील चेंडू चेतन याच्यासाठी, आता मात्र पुलचा फटका खेळतोय, झेलखाली विठ्ठल कवटकर पोहोचतोय. म्हणजे निश्चितच कोणतीही चूक नाही, कारण विठ्ठल एक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय नेहमीप्रमाणे. आणि चेतन मालनकरला एक संधी मिळाली होती, परंतु चेतन मालनकर त्या संधीचं मात्र सोनं करू शकला नाही. एक नाराजी करतोय फलंदाजी करत असताना आणि चेतन मालनकर निश्चितच 1 या धावसंख्येवरती तंबूच्या दिशेने येतोय आणि चेतन बाद झाल्यानंतर नौका ती राज तोडणकर या गोलंदाजाला निश्चितच राज जबाबदारी दिली होती धावा रोखणारी, परंतु अतिशय सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण या मैदानामध्ये करतोय तो राज तोडणकर. या षटकातील शेवटचा चेंडू म्हणजे बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय फलंदाजीसाठी. स्ट्राईक एंडवरती रोहित पाहायला मिळतोय. रोहित केरकरच्या बॅटमधून एक फटका निघतोय, त्या ठिकाणी तेजस लुळवे कोणतीही चूक न करता आता मात्र तिसऱ्या क्षणी चांगली जजमेंट करतो. या ठिकाणी झेल टिपतोय, तिसरा गडी गारद करतो, म्हणजे ओव्हर हॅट्रिक करतो या महत्वपूर्ण षटकामध्ये राज तोडणकर. कौतुकास्पद गोलंदाजी राज याच्याकडनं. विजय आक्रमण करण्याचा इरादा घेतला आणि चेंडू वरती ताकद थोडीशी कमी पडली, परंतु तेजस लुडबे यांनी सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजर न करत सुंदर झेल टिपत रोहित केरकरच्या खेळीला या ठिकाणी पूर्ण विराम दिला. आता पाहावं लागेल निर्णायक षटक म्हणजे या इनिंगची सांगता करणारा किती धावांपर्यंत मजल मारतोय. प्रथम फलंदाजी करत असताना तारकली क्रिकेट संघ 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ते 46 धावा. 5 गडी आतापर्यंत गारद झालेत. विराज लोडबे वैयक्तिक पहिलं सांगी कोट्यातील 6वं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. सुकृत जोशी समोर आता मात्र मोठा पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रकाश सावंत चेंडूवरती येतोय, सुंदर चेंडू फेक करतो, थोडीशी चेंडू कलेक्ट करताना मिसफिल्ड होते आणि या ठिकाणी सुकृतला जीवनदान
भेटलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रकाश सावंत याची सुंदर चेंडू फेक होती, पण त्याचं रूपांतर एका धावेत होतंय. एका धावेने धावसंख्या पोहोचते ती 47 या धावसंख्येवरती. स्ट्राईक एंडवरती बजरंग कुबल क्षेत्ररक्षणाची पाहणी करतोय. बजरंगसाठी या ठिकाणी 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर तैनात केलेत आणि या क्षेत्ररक्षक भेद घेण्याचं आव्हान देतोय विराज लुडबे गोलंदाज वॉरियर्स वायरी क्रिकेट संघाचा. मोठा फटका खेळतोय ऑफ ड्राईव्ह ऑफसाईडच्या दिशेला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एकेरी धाव अतिशय सुंदररित्या पार करतोय. कर्णधार ओमकार तळगावकर चेंडूपर्यंत पोहोचतोय, चेंडूची पाहणी करतोय आणि या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात बजरंग कुबल हा फलंदाज बाद होतोय. निश्चितच कोणतीही गरज नव्हती, कारण बजरंग कुबल याच्या बॅटमधून 2 धावा मिळाल्या होत्या आणि तिसरी धाव घेताना धावचीच्या स्वरूपात बजरंग कुबल हा फलंदाज बाद होतोय. आतापर्यंत धावसंख्या पोहोचते ती 49 या धावसंख्येवरती. आता मात्र पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा धावचीची नामी संधी आणि निश्चितच धावचीच्या स्वरूपात हा फलंदाज देखील बाद होतोय. वीरेंद्र सारंग पाहायला मिळतोय नॉन स्ट्राईक एंडवरती. आता मात्र स्ट्राईकवरती सुकृत जोशी पाहायला मिळतोय. निश्चितच यॉर्कर लेंथवरचा चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू, या ठिकाणी निश्चितच धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि या ठिकाणी सुंदर चेंडू फेक थेट विठ्ठल कवळकर याच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी राज चोडणकर याचं. गोलंदाजी अतिशय सुंदर साकारली, क्षेत्ररक्षण करताना देखील कोणतीही चूक घडत नाहीये. मैदानामधलं पूर्णपणे सुकृत जोशी याचा मनोइरादा पाहिला आणि थेट विठ्ठल कवटकर यष्टीरक्षक याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द करतोय आणि धावचीच्या स्वरूपात तिसरा गडी गारद होतोय तो सुकृतच्या रूपानं. असते परंतु धावसंख्या पोहोचते अर्धशतक महाराजा तारकर्ली क्रिकेट संघाच्या 50 धाव फलकावरती. या 3 चेंडूवरती 3 फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. नौका फलंदाज या ठिकाणी शॉर्ट खेळल्याच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अपील केलं जातंय. उत्साह जास्त परंतु आत्मविश्वास कमी असं अपील होतं. पंतांनी फेटाळून लावलं. या ठिकाणी निर्धाव टाकतोय चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी विराज लुडबे याची. ज्या प्रकारे राजनं या अगोदरचं षटक हाताळलं होतं तसंच षटक या ठिकाणी विराज लुडबे हाताळतो या मैदानामध्ये. एकेश्वर मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य अशी एक गाव एक संघ अशी ही लीग पद्धतीने खेळविण्यात आलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी दुसरा सेमीफायनलचा सामना महाराजा तारकर्ली वर्सेस वॉरियर्स वायरी क्रिकेट संघ. प्रथम फलंदाजी करत असताना वॉरियर्स वायरी क्रिकेट संघाच्या विरोधात महाराजा तारकर्ली क्रिकेट संघ 51 धावा फटकावतोय आणि 52 धावांचं उद्दिष्ट देतोय तो वॉरियर्स वायरी क्रिकेट संघ. 36 चेंडू आणि 52 धावा हे विजयाचं समीकरण या मैदानामध्ये. तारकर्ली क्रिकेट संघाची गोलंदाजी यशस्वी ठरते की वॉरियर्स वायरी क्रिकेट संघाची फलंदाजी यशस्वी ठरते हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती माझे सहकारी मित्र योगेश पेंढुरकर याचा माईक सुपूर्द करतोय आणि मी आपली रजा घेतोय. धन्यवाद.
कैलासवासी हेमंत एरागी यांच्या स्मरणार्थ कैलासवासी सुनील फराडकर भव्य दिव्य खुली एक गाव एक लीग क्रिकेट स्पर्धेचा हा महासंग्राम आपण 4 दिवस या झालझुल दांडीच्या मैदानावरती पाहतो आहोत आणि आजच्या दिवसातील सेमीफायनल नंबर 2चा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. एका साईडने पाहिलं गेलं तर वॉरियर्स वायरी हा संघ टॉस विन झाल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षणाची जबाबदारी ज्या संघाने स्वीकारली आणि त्यानंतर मात्र फलंदाजीची आमंत्रण दिलं गेलं त्या संघाला. तो संघ म्हणजे महाराजा तारकर्ली संघ. आमंत्रण स्वीकारलं आणि आमंत्रण स्वीकारल्यानंतर धावा जमवल्या त्यांच्या मदतीने, बॅटरच्या मदतीने. ते मात्र 51 धावा आणि 52 धावांचं विजयी उद्दिष्ट घेऊन सलामीची जोडी वॉरियर्स वायरी संघाची ही मैदानाच्या आत मधोमध आपल्याला पाहायला भेटेल. स्ट्रायकिंग एंडला कोण असेल फलंदाज हे आपण नक्कीच पाहू. मात्र या संपूर्ण स्पर्धेचं पाहिलं गेलं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक हे रोख रुपये 35,000 आपल्याला पाहायला मिळते आणि पुरस्कृत केलंय ते एकेश्वर क्रिकेट संघाकडनं. तसेच आकर्षक चषक सुद्धा पाहायला मिळतो हे चमचमणारा मंदार ओरसकर यांच्याकडनं व द्वितीय पारितोषिक 15,000 हे एकेश्वर संघाकडनं व आकर्षक चषक हे मंदार ओरसकर यांच्याकडनं प्रायोजित होताना पाहायला मिळत आहे. वैयक्तिक कोट्यातील सुद्धा आकर्षक चषक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यात मालिकावीर यासाठी 3,000 रुपये योगेश तोडणकर यांच्याकडनं व आकर्षक चषक हे भाईरोगी यांच्याकडनं प्रायोजित होताना पाहायला मिळते. आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर उत्कृष्ट फलंदाज यासाठी भेटवस्तू मुन्ना फराडकर यांच्याकडनं व आकर्षक चषक हे भाईरोगे यांच्याकडनं. चला मैदानाच्या आत जाऊया. यस ऑफिशियल इशारा आमच्यापर्यंत एमरोज अनवडा सर यांचा येतोय की हा सामना सेकंड स्पेलला सुरू होतोय. निर्बंध असणारं षटक घेऊन हर्षवर्धन हा सज्ज होईल. सलामीला आलेला विशाल लुडबे याच्यासाठी पहिल्या चेंडूवरती मोठा फटका फसला जातोय का मात्र पाहणं गरजेचं. पहिल्या चेंडूवरती मात्र हा मोठा मासा वेल मासा हा गळाला लागला जातोय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका या मॅच दरम्यान पाहिलं गेलं तर ही विकेट्स मैदानाच्या बाहेर जाणं खूप जास्त गरजेचं होतं. ते मात्र महाराजा तारकर्ली संघाच्या बाजूने पाहिलं गेलं कारण हा महत्त्वपूर्ण विकेट्स होती. कारण पहिला चेंडूवरती फसवलाय कारण धावा कमी आहेत. 36 चेंडूंवरती मात्र 52 धावा जमवायच्या आहेत आणि ह्या 52 धावांच्या मधोमध जर कोण उभा असता तर तो मात्र विशाल लुडबे. आणि हा विशाल लुडबे मात्र पहिल्याच चेंडूवरती तंबूच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती वैयक्तिक 0 आणि सांघिक 0 या धावसंख्येवरती मात्र वायरी संघाचा मात्र विशाल लुडबे हा प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने येताना पाहायला मिळाला. आणि त्यानंतर मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रकाश सावंत हा जाताना पाहायला मिळतोय. पाहावं लागेल आता मात्र गोलंदाजीच्या हौसले बुलंद असणारा गोलंदाज हर्षवर्धन हा सज्ज होईल. त्यानंतर मात्र फुलटॉस चेंडू यास मॅच इज ऑन ही मात्र पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू बरोबर स्टंपच्या मधोमध सापडला प्रकाश सावंत आणि या मैदानावरती मात्र बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 महत्वपूर्ण मोहरे. संभाव्य हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती परत एकदा तिसऱ्यांदा येतोय हर्षवर्धन. मात्र ह्या तिसऱ्या वेळाला हॅट्रिक या मैदानावरती संपादन केली जाईल का. आता मात्र डावखेर हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तेजस लुडबे नक्कीच हॅट्रिक वाचवावी लागेल. मात्र वाचवण्याच्या दृष्टीने आला असेल मात्र गिरीच्या दृष्टीने हॅट्रिकवरती संपादन करण्याच्या इरादे घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आता मात्र पाहायला भेटेल तो हर्षवर्धन. पाहावं लागेल या चेंडूवरती काय होईल.
हे पाहणं गरजेचं. सलगच्या 2 चेंडूंवरती 2 महत्त्वपूर्ण मोहरे मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळत आहेत. मात्र काय घडेल काय बिघडेल या 52 धावांच्या रनचेसवरती कुठचा संघ असेल जो आपलं अधिराज्य गाजवताना पाहायला भेटेल. मात्र तोपर्यंत हर्षवर्धन मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती तिसरी वेळ या सीझन दरम्यान हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येताना हा गोलंदाज मात्र तेवढा चतुर चालाक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लेदरचा बादशाह म्हणून ज्याला ओळखला जातो तो तेजस लुडबे स्ट्रायकिंग एंडवरती दिसतोय. सुरेख चेंडू हलक्या हाताने चेंडूचा प्रवास त्यावरती मात्र एक धाव ही पूर्ण केली जाईल. बॅकअप खूप चांगलं तारकर्ली संघाकडनं पाहायला मिळते आणि या चेंडूला मात्र एका धावेची मोहर लावली जाते. एका धावेने हे धावफलक हलवलं जाते. या 52 धावांच्या रनचेसला प्रथमतः 2 चेंडूंच्या विश्रांतीनंतर तिसऱ्या चेंडूला मात्र एक धाव ही पूर्ण केली जाते आणि स्वतःचं आणि संघाचं खातं हे तेजस लुडबेच्या माध्यमातून पुढे घेऊन जायला जातं. ते नाम मात्र 1 धावांवरती. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. आता मात्र तेवढाच अग्नाघाती तेवढाच आक्रमक आणि तेवढाच सेन्सिबल फटक्यांसाठी ओळखला जाणारा विठ्ठल गवटकर हा मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र पाहावं लागेल हे बॅटर सुद्धा तेवढंच महत्त्वपूर्ण आजच्या मॅचवरती आपल्याला पाहायला भेटेल. हर्षवर्धनच्या विरोधामध्ये विठ्ठलच्या विरोधामध्ये हर्षवर्धन सेमीफायनल नंबर 2चा महामुकाबला या झालझुलच्या दांडीच्या मैदानावर. त्यानंतर मात्र बॅटच्या मधोमध स्लिप चेंडू हवाई सफरला हवाई यात्रेला ज्या गोलंदाजाने प्रारंभीच्या 2 चेंडूंवरती 2 धक्के दिले त्याच्यावरती हल्ला बोल. चेंडू सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. पाहायला मिळाले. एक चांगला फटक्याची नक्कीच आवश्यकता होती. या षटकावरती प्रॉमिसिंग फटका येणं हे गरजेचं होतं आणि ती ओळखून मात्र तो फटका मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळालाय. तो विठ्ठलच्या बॅटमधनं आता यानंतरपासून मॅच दोन्ही संघांसाठी तेवढीच तुल्यबळरित्या ओपन होईल का हे पाहणं सुद्धा गरजेचं. त्यानंतर परत एकदा हलक्या हाताने थर्ड मॅन रिजनला चेंडूचा प्रवास 1 धावा नक्कीच घेतली जाईल. दुसऱ्या धावेची शक्यता होणार नाही मैदानावरती कारण प्रारंभीच्या 2 चेंडूंवरती 2 महत्त्वपूर्ण मोहरे हे तंबूच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले. त्याबद्दल आता मात्र विचार केला तर दोन्ही बाजूनी दोन्ही बॅटर आता मात्र हे थोड्याफार प्रमाणावरती हा स्कोर बोर्ड चालवला जातील कारण दोन्ही फलंदाज लेदर खूप चांगले खेळतात. त्यामुळे मोठ्या फटक्यांपासून मोठ्या धावांवरती पाठलाग कशा प्रकारचा करावा ह्या दोन्ही बॅटरला नक्कीच चांगलं माहिती आहे. सांघिक धावसंख्या 8 धावा या धावफलकावरती लागताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कला हर्षवर्धन हा परत एकदा सज्ज होताना पाहायला भेटेल. षटकातील पॉवर प्लेचा पहिला शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला भेटेल. थोडासा शफल झाला आणि बॅटला फक्त दिशा दाखवली जाते. क्षेत्ररक्षकापासून चेंडू थोडासा दूर राहिला जातोय. 1 धाव ही पूर्ण केली जाते आणि एका धावेने धावसंख्या ही परत एकदा पुनश्च पुढे जाताना पाहायला भेटेल. सांघिक धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावरती लागलं जात आहे ते मात्र 9 धावांवरती. डीजे अमन. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला भेटेल. सुकृत जोशी हा दुसरं महत्त्वपूर्ण षटक हाताळण्याचे उद्दिष्ट घेऊन मैदानाच्या आतमध्ये एंटर करताना पाहायला मिळतोय. डाव्या हाताचा तेजस लुडबे हा साथ देताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये तो मात्र ते विठ्ठल कवटकर यांचा. या ठिकाणी नगरसेवक सन्माननीय श्री बंदार केरी साहेब यांचं या स्पर्धेदरम्यान आगमन होत आहे. बंदार केरी साहेब आपल्याला विनंती असेल की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आम्ही आमच्या मंडळाच्या सभासदांना विनंती करेल की आपण या ठिकाणी साहेबांना आपल्या व्यासपीठावरती घेऊन यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे.
एक धाव ही पूर्ण होते आणि एका धावेने सांघिक धावसंख्या ही डबल फिगर म्हणजे 10 धावा 52 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र आपल्याला पाहायला मिळते दुसरं महत्त्वपूर्ण षटक हाताळले जाते ते सुकृत जोशीच्या माध्यमातून 52 धावांचा रन चेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र ह्या 52 धावांच्या रन चेसला प्रथमतः गोलंदाजांनी 4 चांद लावले आणि त्यानंतर मात्र फलंदाजांना मेहनत करण्यापासून पर्याय राहताना पाहायला भेटत नाहीये. नक्कीच पंचांचे दोन्ही हात हे समांतर होताना पाहायला मिळतात म्हणजे हा चेंडू अवांतर असल्याची खूण पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली जाईल आणि अवांतरच्या या धावसंख्येने धावफलकावरती अजून थोडा बदल पडताना पाहायला भेटेल. 11 धावा या धावफलकावरती जुळताना पाहायला मिळत आहेत. एक तेवढे दोन्हीही चतुर खेळाडू हे मैदानाच्या आतमध्ये एकमेकांसमोर विरोधाभास घेऊन येताना पाहायला मिळते. एका साईडने पाहिलं गेलं तर विठ्ठल आणि दुसऱ्या साईडने पाहिलं गेलं तर सुकृत हे दोघेही तेवढे जाणून बुजून फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहे आणि तेवढी सुद्धा सुंदर साथ दिली जाईल येणाऱ्या वेळेमध्ये हे तेजस लुडबेकडनं हे पाहायला भेटेल. पाहावं लागेल बोर्डिंगच्या मैदानावरती नवचषकच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर या बॅटरने खूप चांगली साथ दिली होती सुनीलची. मात्र आताच्या ह्या मॅचवरती पाहावं लागेल विठ्ठलची साथ देईल की स्वतः या मॅचवरती चार्ज घेऊन मोठे फटके खेळले जातील हे पाहणं गरजेचं असेल. कारण आतापर्यंत पाहिलं गेलं तर 12 धावा या धावफलकावरती जुळल्याला पाहायला मिळत आहेत. परत एकदा रिव्हर्स स्वीपचा देखना फटका तेजसच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. चेंडूचा प्रवास कुठपर्यंत आहे चेंडू परत एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न मात्र थाईवरती चेंडू आदरला जातो पाहावं लागेल. या स्पर्धेदरम्यान नक्कीच मी या ठिकाणी नूतन रोगे या मंडळाचे कार्यकर्ते त्यांना विनंती करेन की या ठिकाणी नगरसेवक सन्माननीय मंदारकेनी साहेब उपस्थित होते त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. धन्यवाद साहेब तुम्ही वेळात वेळ काढून ह्या एकेश्वर क्रिकेट संघाच्या मॅचसाठी उपस्थित झालात त्याबद्दल तुमचं प्रेझेंटेशन बॉक्समधनं मी योगेश पेंडुरकर सुद्धा शब्दसुमनांनी खूप खूप सहर्ष स्वागत करतो. आमचे साथी समालोचक मित्र या ठिकाणी नाना नाईक आणि त्याचबरोबर चिन्मय पराडकर यांच्या समवेत आजच्या दिवसातील महत्त्वपूर्ण ग्रंथिका जोडली जाते. सेमीफायनल नंबर 2चा सामना हा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत पाहिलं गेलं तर सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 20 धावा या धावफलकावरती जुळताना पाहायला मिळत आहेत. प्रारंभीच्या षटकांवरती मात्र कमालीची गोलंदाजी हर्षवर्धनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. सन्माननीय अरुण तळगावकर आपल्याला विनंती असेल की आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. दुसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावरती दिसतोय. 20 धावा या आतापर्यंत धावफलकावरती जुळताना पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल होतोय तो महापुरुष तारकर्ली संघाच्या बाजूने. मात्र येणाऱ्या वेळेमध्ये येणाऱ्या काळामध्ये मात्र ह्या तेजस किंवा विठ्ठलच्या मदतीने मात्र पाहिलं गेलं तर मात्र हा संघ पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय तो वॉरियर्स वायरी संघ. मात्र येणाऱ्या वेळेमध्ये सुकृत जोशी हा कशा प्रकारची फटकेबाजी करतोय हे पाहणं गरजेचं. मात्र तोपर्यंत टायमिंग प्रॉपर ताकदीचा वापर आणि पाहिलं गेलं तर या मॅच मधला एकेश्वर क्रिकेटचा हा सुंदर ब्रँडेड दिमागदार नयन दीपक सिक्सर.
चतुर्भाई गोलंदाजी करणारा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर करताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच या गोलंदाजाच्या विरोधामध्ये मोठे फटके खेळणे हे चॅलेंजिंग आपल्याला पाहायला भेटेल. परत एकदा अल्टी फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकांना थोडासा चेंडू मिस होतोय. एक धाव पूर्ण केली जाते. रनिंग बिटवीन द विकेट चेक करावं लागेल आणि या रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगल्या रीतीने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच पाहिलं गेलं तर पहिल्या धावांवरती मात्र तेवढंसं प्रॉमिस दाखवलं गेलं नाही ते विठ्ठल किंवा तेजसकडनं. मात्र क्षेत्ररक्षकांना झालेलं हे थोडेसं मिस्टेक आणि ह्या मिस्टेकाचं रूपांतर मात्र दुहेरी धावांवरती होताना पाहायला मिळते. 2 धावांनी धावसंख्या वधारली जाईल. धावसंख्या ही 28 धावा. त्यानंतर मात्र परत एकदा लाजवाब देखना नयन दीपक फक्त कानांना डोळ्यांना आणि मनाला प्रफुल्लित करणारा शॉट हा विठ्ठलच्या बॅटमॅनना ब्रँडेड षटकार. धावसंख्या होते 34 धावा. त्यानंतर मात्र परत एकदा रिव्हर्स स्वीपचा परत एकदा देखना फटका पाहावा लागेल. चेंडूचा प्रवास 1 बाउन्स की डायरेक्ट. यस एल्मेडा सर या ठिकाणी घोषित करताय चेंडू 1 बाउन्स जाईल ओव्हर द रोप सीमारेषा पलीकडे. 4 अध्यक्ष सन्माननीय वसंत गावकर हे देखील उपस्थित आहेत. सर आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. 38 धावा आतापर्यंत धावफलकावरती आणि त्यानंतर मात्र त्रिफळा उद्ध्वस्त होताना पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. तर थोडंसं डिफेन्सिव्ह करण्याच्या प्रयत्नांवरती आपल्याला पाहायला मिळाला तो विठ्ठल मात्र आपले सर्व परतीचे इरादे मैदानाच्या आतमध्ये लक्ष्मण याने साबित करताना पाहायला मिळाला. कारण सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 52 धावांचा पाठलाग करत असताना 38 धावा या धावफलकावरती जुळताना पाहायला मिळत आहेत. अंदाज विठ्ठल गवटकर याच्या माध्यमातून तिसरं महत्वपूर्ण षटक हाताळताना पाहायला मिळतोय. 38 धावाचा पाठलाग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. तो फलंदाज करताना सेकंड इनिंग मध्ये वॉरियर्स वायरी संघाच्या बाजूने न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनय आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या विनयने कालच्या दिवसामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली तो विनय आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. परत एकदा सर्व फट्टर मात्र मैदानाच्या आतमध्ये जाता क्षणी मात्र अल्टीपल्टी फटके खेळण्याच्या प्रयत्नांवरती आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र ह्या मॅचवरती अधिराज्य गाजवण्याच्या नादामध्ये प्रकरणामध्ये मात्र पाहिलं गेलं तर या मॅचवरती संपूर्ण अधिराज्य गाजवलं जाते ते वॉरियर्स वायरी संघाच्या बाजूने. कारण पाहिलं गेलं तर मात्र प्रारंभीच्या 2 षटकांवरती मात्र 2 चेंडूंवरती 2 सलामीचे गडी जाताना पाहायला मिळाले होते. अजूनही 18 चेंडूंचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. मात्र ह्या 18 चेंडूंवरती 14 धावांची गरज हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. येतोय म्हणजे हे 4थं महत्वपूर्ण षटक असेल ते गोलंदाजाचं ते मात्र बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक असेल. वैभव खेळुसकर आपल्याला पाहायला मिळतोय.
18 चेंडूंची प्रतीक्षा ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. मात्र ह्या 18 चेंडूंवरती 14 धावांची गरज ही आता आपल्याला पाहायला भेटते, कारण आतापर्यंत 38 धावांचा पाठलाग होतोय, 52 धावांचा पाठलाग रन चेसवरती. मात्र या 18 चेंडूंवरती 34 धावांचं गरज कशा प्रकारे होते हे पाहणं गरजेचं असेल. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला तेजस पाहायला मिळतोय. नक्कीच आजच्या दिवसामध्ये चांगली कमालीची फटकेबाजी त्याच्याकडनं आपल्याला दिसते. परत एकदा सुरेख चेंडू, थर्डमॅन रिजनला चेंडूचा प्रवास, बजरंग पाहायला मिळतोय. बजरंगांना मात्र कुठची चूक होणार नाही आणि पहिल्या चेंडूवरती एक धाव ही धावफलकावरती जुळताना पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या 39 धावा या धावफलकावरती जुळताना दिसत आहे. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र नवीन आलेला नौका फलंदाज विनय दुरीची पावलं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे अजूनही संपूर्णपणे 17 चेंडूंचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसेल आणि राहिलेल्या ह्या 17 चेंडूंवरती मात्र 13 धावांची गरज आहे. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. पाहावं लागेल गोलंदाज आता मात्र काय कमालीची गोलंदाजी करेल तो विनयच्या माध्यमातून. परत एकदा तेवढा चेंडू डीप फाईनला चेंडूचा प्रवास होतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी शर्तीचा प्रयत्न, थोडेसं झालेलं प्लंबर आणि या प्लंबरचं रूपांतर हे दुहेरी धाव्यांवरती होताना पाहायला मिळतंय. 2 धावांनी धावसंख्येवरती नक्कीच भर पडली जाईल. हळूहळू मैदानाच्या विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळते. मात्र या 2 धावांनी सांघिक धावसंख्या 41 धावा ही धावफलकावरती जुळताना पाहायला मिळते. या स्पर्धेदरम्यान सन्माननीय मंदार ओरसकर साहेब, सन्माननीय हरी खोब्रेकर साहेब तसेच सन्माननीय मनोज मुंडकर साहेब हे देखील उपस्थित आहेत. साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन कृपया स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं प्रथमतः शब्द सुमनांनी, शब्द फुलांनी खूप खूप सहर्ष स्वागत आणि त्यानंतर आपल्याला विनंती असेल की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चांगला चेंडू, तेवढीच चांगलं आहे क्षेत्ररक्षण, त्यावरती मात्र एका धावेची मोहर उमटली जाते. आवाज खूप चांगला, तेवढाच मात्र अराउंड द कार्पेटचा फटका मैदानावरती दिसतोय. मात्र या फटक्यांवरती पाहिलं गेलं तर हे मैदान थोडंसं स्लो आपल्याला दिसते. चेंडू पडल्यावरती ज्या स्पीडने चेंडू जाण्याची आवश्यकता होती तो मात्र चेंडू पडता क्षणी थोडाफार प्रमाणावरती विसवला जातोय आणि सांघिक धावसंख्या 42 धावा ही धावफलकावरती जुळताना आतापर्यंत पाहायला मिळते. या फलंदाजी मार्गवरती तेजस परत एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. पाहावं लागेल नक्कीच जोपर्यंत तेजस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा रिव्हर्स स्विपचा फटका, अल्टीपल्टीचा फटका, ज्या फटक्यांवरती नक्कीच एक धाव पूर्ण होईल. एक धावेने पुढे जाण्याचा विकल्प हा वॉरियर्स वायरी संघाच्या दृष्टीने मात्र हा प्लस वाला ठरेल. मात्र जशी जशी हा 1-1, 2-2 धावा मैदानाच्या आतमध्ये जातील तसं तसं मात्र महाराजा तारकर्ली संघाच्या बाजूने हा सामना थोड्या थोड्या फरकाने निसटताना आपल्याला पाहायला भेटेल. पाहावं लागेल येणाऱ्या वेळेमध्ये आतापर्यंत 43 धावा या 53 धावांच्या रन चेसला जुळताना पाहायला मिळतात. म्हणजे अजूनही 9 धावांची गरज, 9 धावांची पूर्तता ही मात्र तुम्हाला करावी लागेल या मैदानाच्या आतमध्ये. मात्र जर गोलंदाजांनी वेधक शस्त्राचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला तर मात्र फलंदाजांना मात्र मेहनत करण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल. तेवढा चांगला चेंडू आणि तेवढा सेन्सिबल फटका मैदानाच्या आतमध्ये विनयच्या बॅटमधनं येतोय. मॅच मात्र चालवली जाते सिंगलच्या माध्यमातून आतमध्ये. 44 धावांचा पाठलाग, आतापर्यंत 52 धावांच्या रन चेसला जुळताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कला हा गोलंदाज परत एकदा सज्ज होईल तो वैभव सामंत आपल्याला केरकर हा पाहायला मिळतोय. परत एकदा थोडासा शफल होऊन पाठीमागच्या साईडला हुक करण्याचा प्रयत्न, मात्र त्यावरती मात्र एकही धाव नाही. एक धाव पूर्ण होते. लेग बायच्या स्वरूपामध्ये पंचांचा इशारा येतोय. लेग बायच्या धावेने मात्र हे षटक सांगते जाताना पाहायला मिळते. प्रारंभीच्या 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि सांघिक धावसंख्या 45 धावा ही धावफलकावर. अयान 11 संघ आपल्याला विनंती असेल आपण टॉस्का बॉस मध्ये आपला संपूर्ण संघ घेऊन या. कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग गोपाळ भट्टा सर, आपल्याला विनंती असेल की आपला संपूर्ण संघ घेऊन आपण ज्या साईडला आमचा डीजे दिसतोय टॉस्का बॉस त्या साईडला या. जर लवकर मान्यवर आमच्या या ठिकाणी उपस्थित होत आहेत. गोपाळ भट्टा सर, आपल्याला विनंती असेल आपण आपला संपूर्ण संघ घेऊन अयान स्पोर्ट सर्जेकोट हा संघ घेऊन ज्या साईडला डीजे आहे त्या साईडला आपण आपला संपूर्ण संघ उपस्थित करा. तसेच जयदेव लोणे, आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. तसेच प्रशांत सामंत, आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. लक्ष्मण मनकर येतोय पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार, मोठा फटका, मात्र फटका फसलाय आणि मात्र जो जाळ तेजस साठी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित केला होता त्या जाळ्यामध्ये तेजस
न्यू बॅटर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वीरेंद्र सारंग हा जाताना पाहायला मिळतोय. समीर मसूरकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. सुरेख झेल टिपला जातोय तो वीरेंद्र कडना. आणि आता मात्र पाचवं महत्वपूर्ण षटक लक्ष्मण कडनं पाहिलं जात आहे. नक्कीच पाहिलं गेलं तर 14 धावांची गरज होती 18 चेंडूंवरती आणि आतापर्यंत तरी मात्र पाहिलं गेलं तर 45 धावा या धावफलकावरती म्हणजे 11 चेंडूंचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. मात्र या राहिलेल्या 11 चेंडूंवरती मात्र 7 धावांची गरज हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला भेटेल. 11 चेंडूंवरती 7 धावांची गरज, 7 धावांची पूर्णता, 7 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय की गोलंदाजी मार्गवरनं महाराजा तारकर्ली संघ हा काहीतरी नवीन इराद्याने आपल्याला पाहायला भेटेल. त्यानंतर सुरेख चेंडू पडल्यावरती चेंडू थोडासा बाहेर साईडने ट्रिक होताना पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा स्वैर आहे. मात्र थर्ड पंचांकडे थर्ड अंपायरचा डिसिजन आता मात्र काय असेल हे पाहावं लागेल, कारण यानंतर थर्ड अंपायरचा रिव्ह्यू घेतला जातोय या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये मंगेश दुरी सर आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच योग्य तो डिसिजन. मात्र एक धावेचा प्रश्न आहे. एक धावा ही हार आणि जीत मधलं अंतर कमी करू शकतात. तसेच या स्पर्धेदरम्यान सन्माननीय पूनम चव्हाण मॅडम ह्या देखील उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पाहावं लागतंय. यस आणि ऑफिशियल इशारा येतोय. या ठिकाणी तिसऱ्या पंचांचा इशारा सुद्धा येतोय की हा चेंडू स्वैर असल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे अवांतरची महत्वपूर्ण धाव मैदानाच्या आतमध्ये जुळताना पाहायला मिळते. अवांतरची महत्वपूर्ण धाव आणि धावसंख्या 46 धावा या धावफलकावरती म्हणजे अजूनही 11 चेंडूंचा प्रतीक्षा मैदानाच्या आतमध्ये आणि 6 धावांची गरज ही विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर परत एकदा पाहावं लागेल. चेंडू मात्र सुटला जातोय पाठीमागच्या साईडला. चेंडूचा प्रवास होतो. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी रनिंग बिटवीन द विकेट चेक करावी लागेल. मात्र तोवर मात्र ह्या बाईच्या स्वरूपातील 2 धावा पूर्ण होत आहे. नक्कीच बाहेरी संघाच्या बाजूने विचार केला तर मात्र ह्या जशा पर्यायीनं मात्र त्यांच्या प्रत्येक धावांसाठी टाळ्या वाजवल्या जातात, कारण ते बॅटिंग लाईनअप थोडी कुठेतरी माघारी राहिली जाते. कारण महत्त्वपूर्ण मॅचमध्ये जे मोहरे होते ते मात्र कुठेतरी तंबूच्या बाहेर येताना पाहायला मिळत आहेत. आणि नवीन फलंदाज हा समीर मैदानाच्या आतमध्ये जातोय आणि सांघिक धावसंख्या आता पर्यंत 48 धावा म्हणजे अजूनही 4 धावांची गरज असेल ते विजयापर्यंत पोहोचण्यासाठी. परत एकदा पंचांचे दोन्ही हात समांतर म्हणजे चेंडू हा अवांतर असल्याची खूण पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येते. ही अवांतरची धाव महत्वपूर्ण जोडली जाईल आणि सांघिक धावसंख्या 49 धावा ही धावफलकावरती जुळताना पाहायला मिळते. म्हणजे 3 धावांची गरज अजूनही विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला भेटेल. त्यानंतर परत एकदा सुरेख चेंडू त्यावरती मात्र 1 धावी पूर्ण नक्कीच केली जाईल. क्षेत्ररक्षण होईपर्यंत पैकी तेवढीची चांगली. एका धावेने ही धावफलक पूर्ण होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या पोचते ती 50 धावा धावफलकावरती जुळताना पाहायला भेटेल. म्हणजे अजूनही 2 धावांची गरज ही धावफलकावरती जुळताना पाहायला भेटेल. पाहावं लागेल पुढचा चेंडू कशा प्रकारचा असेल. परत एकदा अल्टी फटका आणि हा मात्र विजयी चौकार मैदानावरती येताना पाहायला, षटकार येताना पाहायला मिळतोय. मात्र विनयच्या बॅटमॅनना या मॅच वरती संपूर्णपणे पकड बनवली गेली. ती फलंदाजी मार्कवरनं सेकंड फेलला ती म्हणजे वॉरियर्स वायरी संघाच्या बाजूने प्रतिनिधित्व करत असताना सलामीला नक्कीच पत्त्यांचा डाव कोसळावा तशा प्रकारचे डाव